चिंचवडमध्ये निकाला आधीच विजयाचे बॅनर लागले। सुनेत्रा पवारांच्या विजयाचा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास असून हे पोस्टर सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात सध्या राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय। बारामती पोटनिवडणुकीचा निकाल लागण्यास अजून काही दिवस शिल्लक असतानाच शहरात मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर आधीच झळकू लागले। दादाप्रेमी कार्यकर्त्यांनी लावलेले हे पोस्टर्स सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। बारामती पोटनिवडणुकीचं मतदान 23 एप्रिलला झालं, परंतु याचा निकाल 4 मेला जाहीर होणार आहे। त्याआधीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार या बहुमताने विजय झाल्याचे फ्लेक्स या शहरामध्ये ठिकठिकाणी लावलेले आहेत। अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणारा या पिंपरी चिंचवडमध्ये अनेक त्यांना मानणारा वर्ग आहे व त्यांचे कट्टर समर्थक आहे। त्यांनी या निवडणुकीबद्दल आताच भविष्य व्यक्त केलेले आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो सुनेत्राताई पवार या आमदारपदी प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहरामधील ठिकठिकाणी लागलेले आहेत। येत्या 4 तारखेला याचा निकाल जाहीर होणार आहे, परंतु त्याआधीच असे फ्लॅक्स लागल्याने एक वेगळी चर्चा रंगू लागलेली आहे। निकाल ज्या वेळेस हातील त्यावेळेसच हे चित्र स्पष्ट होईल की बारामतीकरांनी कोणाला सर्वात जास्त मतं दिली आणि कोणाच्या बाजूने कौल दिलाय हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत नुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। हे पक्षाचा असतो, अजेंडा असतो। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, त्या पक्षाच्या नेत्यांचं मत असेल तर त्याला काही असं गैरसमजुतीतून काही घेण्याचं काही कारण नाहीये। उद्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे बोर्ड लावले म्हणजे याचा अर्थ काय आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित नाही का? आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर लागले नव्हते का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना? हे राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा नेता हा सर्वोच्च पदावर असावा हे वाटणं कोणत्याही प्रकारचं गैर नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।